आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्याची खास व्यवस्था। गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्राकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। मराठा आरक्षण योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून परभणी इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात बेमुदत साखळी उपोषणाला मराठा समाजाच्या मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले आहेत। आज 18व्या दिवशी उपोषण सुरूच आहे। मराठा समाजाच्या सगळ्यात मोठ्या असलेल्या दिवाळीच्या सणात सुद्धा मराठा बांधवांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याची वेळ सरकारनं आणली आहे। परभणी शहरातील मराठा बहुसंख्य समाज बांधव मोठ्या प्रमाणावर या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत। यावेळी अनेक मराठा बांधवांनी मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी आग्रही मागणी केली। तसंच मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या आहेत। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। रब्बी हंगाम सुरू होऊन 1 महिना उलटून सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अद्याप धरणातून पाणी सोडण्यात आलेलं नाही। पाण्याविना हरभरा, ज्वारी, गहू इत्यादी पिकं सुकू लागली आहेत। येलदरी धरणाचं पाणी परभणी जिल्ह्यासाठी 20 डिसेंबर रोजी तात्काळ नोव्हेंबरमध्ये सोडण्यात यावं या मागणीसाठी आज परभणीच्या जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये जिल्ह्यातील पीक स्थिती आणि पाण्याची आवश्यकता याबाबत सविस्तर नमूद करण्यात आले। केस गळतायत, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत, आता काळजी नको। परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या। कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका। स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक। पत्ता: पहिला मजला, सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी। संपर्क: डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66। परभणी महसूल विभागाअंतर्गत एकूण 14 अव्वल कारकुनांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी जीवराज डापकर, महसूल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, प्रशांत वाकोडकर, लक्ष्मीकांत खळीकर, प्रकाश गोरे, विठ्ठल मोरे आदींची उपस्थिती होती। यावेळी सोपान ठोंबरे, स्वप्ना आंबुरे, अजिम सरवर, पंढरीनाथ शिंदे, सुग्रीव मुंडे, जीवन धारासुरकर, विनोद पवार, कृष्णा देशमुख, विजय मोरे, सतीश रेड्डी, अब्दुल मोईज, सतीश कुलकर्णी, वसंत महाजन, गजानन इनामदार यांच्या पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणी शहरातील पेडगाव रस्त्यावर या वर्षापासून सुरू झालेल्या RP हॉस्पिटलला जाण्यासाठी शहरातील दत्तधाम, खानापूर फाटा, काळी कमान, बस स्थानक, विसावा फाटा, खंडोबा बाजार कॉर्नर, शनिवार बाजार, गणपती चौक, रेणुकानगर आदी भागातून बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत। हॉस्पिटलमधील विविध सुविधांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी या मोफत बस सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे। परभणी मेडिकल कॉलेज अँड RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटला यावर्षीपासून सुरुवात झाली आहे। या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत तपासणी करण्यात येते। कमी दरात औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। अत्याधुनिक उपकरणासह मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध असून सर्व शस्त्रक्रिया अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे मेडिसिन, सर्जिकल विभागामध्ये 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स कार्यरत असतात। याशिवाय मोफत डायलिसिस सेवा, सोनोग्राफी 400 रुपयापासून, डिजिटल एक्सरे 150 रुपयापासून, 2D इको 800 रुपयापासून तर CT स्कॅन 1300 रुपयापासून अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे। पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवे स्वप्न, नवे क्षितिज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दीपावलीच्या आजपासून ते भाऊबीजपर्यंत साजरा होत असलेल्या मंगलमय पर्वानिमित्त सर्व केमिस्ट बांधवांना आणि परिवारास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक
संजय मंत्री, अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, उपाध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट पतसंस्था व सदस्य श्री शिवाजी कॉलेज ऑफ फार्मसी परभणी. सेलू शहरातल्या जुन्या कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावरील इक्बाल नगर या परिसरात शेख नोमान रफिक हा 7 वर्षीय बालक आपल्या घरी जात असताना त्या ठिकाणी त्याच्यावर 4 ते 5 कुत्र्यांनी हल्ला केलाय. या ठिकाणाहून जाणारे जहीर अब्बास हाशमी व शेख आसिफ या दोघांनी धावत जात त्या मुलाला मोकाट कुत्र्याच्या तावडीतून बचावलं. या मोकाट कुत्र्यांबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान जखमी बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आर्थिक स्थिती त्यांची कोलमडून गेली आहे. या ठिकाणची पिकं आली नाहीत, त्यामुळं या मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मूतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत. पत्ता आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल 9921691008. जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव महसूल मंडळाला दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा यासाठी 20 नोव्हेंबर रोजी कोक पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून त्यामध्ये या मंडळासह दुष्काळ स्थिती असली तरी दुष्काळी मंडळाच्या यादीमध्ये दुधगाव महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला नाही. तो त्वरित करण्यात यावा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. परभणी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली असतानाही जायकवाडी प्रकल्पामध्ये वरच्या प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेलं नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात सत्ताधारी भाजपचे सरकार काम करत असून यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे सरकारनं तात्काळ वरच्या प्रकल्पातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडावं अशी मागणी आज पत्रकार परिषदेद्वारे आमदार सुरेश वरपुडकर, राजन क्षीरसागर, रामभाऊ घाटगे आदींनी केली आहे. रेड ॲपल फर्निचर. स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह. परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.